पुणेकरांना समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्यायचा असल्यास सगळ्यात जवळचं ठिकाण म्हणजे रायगड, अलिबाग, श्रीवर्धन आहे। आणि आता पुणेकरांसाठी कोकणचा प्रवास अधिकच सोपा होणार असून कोकणात जाण्यासाठी एक शॉर्टकट तयार होत असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे आता सुट्टीच्या दिवशी रायगडच्या बीचवर जाऊन मजा मस्ती करणं म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे। त्यामुळे आता नेमका हा शॉर्टकट बनतोय कुठे, याचा नेमका कसा फायदा होणार आहे याबद्दल सविस्तररित्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासाठी श्रीवर्धन मधील दिघी बंदर हे महत्त्वाचं ठरणार आहे, कारण रायगड मधील श्रीवर्धन तसेच महाड, रायगडसह कोकणात पर्यटन व्यवसाय मागील काही काळापासून वाढताना दिसतोय। याशिवाय राज्याच्या उत्तर व पश्चिम भागातील पर्यटकांना ताम्हिणी घाट हा सोयीचा ठरतो। त्याचबरोबर या घाटामध्ये पावसाळ्यातील निसर्ग अनुभवण्यासाठी सुद्धा मान्सूनच्या काळामध्ये तर इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा या घाटामध्ये पाहायला मिळतात। आणि इतर शनिवार रविवारच्या सुट्टीच्या वेळेस सुद्धा साधारण अशीच परिस्थिती इथे उद्भवलेली असते। त्यामुळे आत्ताच जर अशी परिस्थिती आहे तर भविष्यात दिघी बंदरातील दळणवळण किती प्रमाणात वाढेल याचा अंदाज सुद्धा लावता येऊ शकतो। याचबरोबर दिघी बंदर सध्या एका मोठ्या स्थित्यांतराच्या उंबरठ्यावर असून हे बंदर लवकरच एक भव्य व्यावसायिक आणि लॉजिस्टिक हब म्हणून सुद्धा नावारूपाला येणार असल्याचं म्हटलं जातंय। इतकंच नाही तर त्यामुळे आता राज्याच्या अर्थकारणाला मोठी गती सुद्धा मिळणार असल्याचा दावा करण्यात येतोय। आणि म्हणूनच नवीन मार्गामुळे दक्षिण कोकणाकडे जाणारा कमी अंतराचा पर्याय प्रवाशांसाठी आता उपलब्ध होणार आहे। तसंच येथील कुंभ परिसर पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा विकसित होऊ शकतं आणि यासाठी ताम्हिणी घाटाला पर्यायी मार्गाची अधिक तीव्र आवश्यकता असून या रस्ते प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचं आता स्थानिक नागरिक, प्रवासी आणि पर्यटकांकडून सुद्धा बोललं जाते। बरं, एकदा आपण दिघी बंदराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया, मग पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया। तर रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर आणि दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं माणगाव येथे स्थापत्य विभागीय कार्यालय सुरू करणार आहे आणि या कार्यालयातून दिघी बंदर आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाची सर्व कामंही पाहिली जाणार आहेत। दरम्यान MIDCच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत दिघी बंदरालगत मोठं औद्योगिक क्षेत्र हे उभारलं जाणार आहे। माणगाव, रोहा, मुरुड, आगरदांडा आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये पसरलेल्या सुमारे 6056 एकर क्षेत्राचा विकास दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया DPI कडे अंतर्गत हा केला जाणार आहे। आणि या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 5469 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। एकूण गुंतवणूक क्षमता सुमारे 38,000 कोटी रुपयांची आहे आणि या माध्यमातून अंदाजे 1,14,000हून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। त्यामुळे दक्षिण रायगडच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। शिवाय सध्या अस्तित्वात असलेला ताम्हिणी घाट मार्ग सुरू झाल्यामुळे दक्षिण रायगडसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण जे आहे ते अधिकच सुलभ झालंय। पुढे या मार्गाचं रुंदीकरण करून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, पौड, विळे हा संपूर्ण मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून यामुळे रायगड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव हे जिल्हे सुद्धा जवळ आलेले आहेत। तर प्रस्तावित दोन पर्यायी मार्गांमुळे आत्ताच्या अंतरामध्ये सुमारे 30 ते 50 किलोमीटरचं अंतर जे आहे ते वाचणार आहे। इतकं अंतरची बचत होणार आहे। अर्थात टाटा या मार्गावरील पुणे जिल्ह्यातील धरण परिसरामध्ये मुळशी, वाघेवाडी, ताम्हिणी इथे पूल उभारणं आणि डोंगरवाडी इथे ताम्हिणी दरम्यान बोगदा मार्ग केल्यास सध्याचं जे अंतर आहे दिघी आणि पुणे हे जे अंतर आहे ते 30 किलोमीटरने कमी होऊ शकतं। तर याहूनही अधिक प्रभावी आणि गेम चेंजर ठरणारा दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे माणगाव, कुंभ्याची वाडी, घोळ, पानशेत, पुणे हा मार्ग असू शकतो। परिणामी प्रवासाचा प्रचंड वेळ वाचेल आणि इंधनाची सुद्धा बचत होऊ शकते। त्यामुळे आता नागरिकांना असा प्रश्न पडलाय की जर इतक्या सुविधा हा प्रकल्प देऊ शकतो तर मग या प्रकल्पामध्ये अडथळे काय आहेत हे सुद्धा आपण आता जाणून घेऊया। तर याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर म्हणजे आणि अडथळा म्हणजे ते म्हणजे प्रशासकीय समन्वय हाच यातील मुख्य अडथळा आहे। अजून सोप्या शब्दात जर याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे खूप फेमस डायलॉग आहे, तो म्हणजे तारीख पे तारीख। अर्थात आपल्याकडे नागरिकांच्या फायद्याची कामं वर्षानुवर्ष पडून राहतात, मात्र ती काही पूर्णत्वास जात नाही। तसंच कुंभ्याची वाडी ते पुढे घोळपर्यंतचा जेमतेम 7 किलोमीटरचा रस्ता हा अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रलंबित आहे। आणि या 7 किलोमीटर पैकी 4 किलोमीटरचा जो भाग आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये येतो, तर उर्वरित 3 किलोमीटरचा भाग आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये मोडतो। पण दुर्दैवाने रायगड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा एवढा मोठा अभाव आहे की
की या छोट्याशा तुकड्यासाठी सुद्धा संपूर्ण पर्यायी मार्गाचं जे काम आहे ते रखडलेलं आहे. 2 जिल्ह्यांच्या हद्दीच्या वादामध्ये आणि उदासीनतेमुळे या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचं जे आहे ते घोंगडं अनेक वर्षांपासून भिजत पडलंय. शिवाय आता आपण एकदा नजर टाकूया की सध्या जे काम सुरू आहे ते कुठपर्यंत पोहोचलंय. तर सध्या माणगाव तालुक्यामध्ये कुंभे धरणाचे काम प्रगतीपथावर असून माणगाव ते कुंभेपर्यंत रस्ता तयार करण्यात आलाय. डोंगराखालून बोगदा सुद्धा खणण्यात आलाय. कुंभे ते कुंभ्याची वाडीपर्यंत रस्ता हा अस्तित्वात आहे. दरम्यान दिघी बंदर हे आगामी महत्त्वाचं असून दिघी बंदरामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राची थेट समुद्र किनाऱ्याशी कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. व्यापार वाढणार आहे, मालाची वाहतूक ये जा वाढणार आहे. म्हणजेच संपूर्ण भागाचं चित्र हे बदलून जाणार आहे. शिवाय पुण्यावरून रायगड, अलिबाग, श्रीवर्धन जाणाऱ्यांची संख्या सुद्धा 1.5 ते 2 लाखांची असून आता दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी आणि फिरायला जाणाऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची न्यूज ठरू शकते, स्पेशली रायडरसाठी सुद्धा. पण हे सगळं काम मार्गी लागल्यानंतर हे शक्य होईल आणि म्हणूनच अशा वेळी हा नवा रस्ता म्हणजेच खूप मोठा दिलासा ठरू शकतो. याचबरोबर या मार्गाची आणखी महत्त्वाची आवश्यकता म्हणजे मान्सूनच्या काळामध्ये मगाशी म्हटल्यानुसार ताम्हिणी घाटामध्ये ज्या संख्येने गर्दी पाहायला मिळते तितक्याच काहीशा प्रमाणामध्ये अपघात सुद्धा इथे होत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार केला तर ताम्हिणी घाटाला पर्याय उपलब्ध झाला तर अशा घटना सुद्धा टाळता येऊ शकतात. पण आता हे काम आणखी किती दिवस असंच रखडलेलं पडून राहणार? राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यावर काही भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही हे तर वेळच सांगेल. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.